काय सांगतेस शिव? तू नुपूरसाठी मुलगा पाठवलायस? क्या बात आहे यार. काय म्हणते तुझा मित्र आहे? वा 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 मस्त. व्हॉट? ग्रेट ग्रेट ग्रेट. क्या बात आहे. बरं झालं तू नुपूरचा फोटो त्याला आधीच दाखवलास. क्या बात आहे यार. पण ऐक 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 मी काय म्हणतो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगं कारण तुला पण नुपूरच्या लग्नाची इतकी घाई झाली ना म्हणून. हो अगं एकदा नुपूरचं लग्न ठरलं ना की मी लगेच तिकडेच. थँक्यू सो मच. ओके बाय. मिस यू चू. लव्ह यू. आणि ऐक त्या सिद्धार्थचा फोटो पाठव मला. ओके बाय. नीरज, मी ऐकतोय ते खरं आहे का? काय ऐकतोस तू? तुझ्या त्या चूने नुपूरसाठी स्थळ आणलंय. कोण चू? मेरे को सब मालूम है. या नुपूरच्या पण ना पोटात काही राहत नाही यार. हा हा पाठवले स्थळ, त्याचं काय? हे म्हणजे ते स्थळ डायरेक्ट अमेरिकेहून येणार ना, आणि मग लग्न झाल्यावर नुपूर पण अमेरिकेला जाणार. ए बेटा यश, नुपूर कुठेही जाणार नाही यार. प्रॉमिस? प्रॉमिस. अरे कारण तो मुलगा इथूनच येणार आहे. हा हा. आणि ऐक त्या चू बद्दल कोणालाही सांगू नकोस प्लीज. व्हॉट हॅपन्ड? काय झालं? म्हणजे माझे होणारे सासू सासरे आहेत ना, ते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टी तोंडी काढत असतात. आता समजा मी त्यांना कांदे पोहे दिले तर त्यांना जिलेबी फाफडा हवा असतो. चहा दिला तर मठ्ठा मागतात. पुरणपोळी करावी तर त्यांना डाळ ढोकळा हवा असतो. खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम होतच असणार. हो काकू, पण नुसते खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स नाही, बोलण्याचे पण प्रॉब्लेम्स. आता मला सांगा, आपण हॉल मध्ये लग्न करतो ना, ते हॉल मध्ये करतात. आपण एखादं वाक्य म्हटलं की यांनी लगेच चू केलंच पाहिजे. डिस्टिंग्विश. अहो तुम्हाला सांगते काकू, साधा नमस्कार जरी केला तरी यांना प्रॉब्लेम होतो. का? अहो नमस्कार करताना पाय लागू नये म्हणाले म्हणून. आता एवढं सोपं असतं का हो एखादी संस्कृती शिकणं? मुलगी लहानपणापासून लग्न होईपर्यंत आपली संस्कृती संस्कार जपत आलेली असते, जगत आलेली असते. आणि जपत आणि जगत आलेल्या संस्कृतीपेक्षा वेगळ्या संस्कृतीमध्ये ऍडजस्ट होण्यासाठी थोडा वेळ तरी लागतो ना काकू. खरंय ग बाई. आपल्या लोकांमधून दुसऱ्या लोकांमध्ये जाताना हे सगळं सांभाळावं लागतं. म्हणजे चालायचं कसं, बोलायचं कसं, इथपासून सुरुवात असते. आणि तडजोड सगळी बाईच्याच डेस्टिनेशन मध्ये. हो ना, मुलींना घरापासून सगळं बदलावं लागतं. आणि इथे तर तुला घरासोबत भाषेपासून सगळं बदलायचंय. मग वेळ तर लागणारच ना. म्हणजे किती प्रॉब्लेम्सला सामोरे जाता ना तुम्ही स्त्रिया. हा, हिच्या अनुभवावरून लक्षात येत आहे आपण आपल्या नक्कूसाठी मात्र आपल्यातलाच मुलगा बघूया. म्हणजे जे प्रॉब्लेम ह्या बिचारीच्या नशिबाला आलेत, आपल्या नक्कूच्या वाट्याला नको यायला. हो काका, खरंच आपल्यातलाच मुलगा बघा. मी तर अडकले आता. खूप पश्चाताप होतोय हो मला. पण आपल्या नुपूरला यातला काही त्रास व्हायला नकोय. बरं चला मी येते. तू डझंट वरी. हा डझंट वरी. चला काकू. नुपूर बाय. बाय बेटा बाय. लग्नाला या हा सगळ्यांनी. हो हो हो. चला बाय बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.